नमस्कार. होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सुरुवात पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण काय बनवणार आहोत. आज आपण उन्हाळा स्पेशल अगदी झटपट तयार होणारं ताकापासून फोडणीचं ताक कसं बनवायचं ते पाहणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. फोडणीचं ताक बनवण्यासाठी इथे मी ताज्या ताकाचा उपयोग करणार आहे. तुमच्याकडे जर ताजं ताक अवेलेबल नसेल तर तुम्ही थोड्या प्रमाणात दही घालून त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आणि एकसारखं रवीने किंवा मिक्सरमध्ये फेटून घ्यायचं, म्हणजे ताक आपलं तयार होतं. तुम्ही असं पाहू शकता. आपल्याला अगदी घट्टही ताक घ्यायचं नाहीये, अगदी पातळही नाही. व्हिडिओमध्ये दाखवलं तशा पद्धतीने ताकाची कन्सिस्टन्सी असावी. आता हे ताक आपण बाजूला ठेवून देऊयात. गॅस चालू करायचा आणि गॅसवरती फोडणी पात्र गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं. तुम्ही ही सेम प्रोसेस कढईमध्ये जरी केली तरीही चालेल. आता फोडणी पात्र गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा तेल घालून घ्यायचं. तेल कडकडीत गरम होण्याची वाट पाहायची. तेल गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची. मोहरी वापरताना लहान आकाराची मोहरी वापरायची, म्हणजे ती कडवट लागत नाही. आता यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे. जिरे मोहरी तेलामध्ये आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. जिरे मोहरी चांगली भाजून झाले की यामध्ये एक छोटा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. हिंग घातल्यामुळे हे फोडणीचं ताक चवीला खूप छान लागतं. आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची बारीक कट करून घालायचे. थोड्या प्रमाणात कढीपत्ता घालून घ्यायचा आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची. ही फोडणी आपल्याला चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. इथे आपली फोडणी तयार झालेली आहे. गॅस बंद करूयात आणि तयार झालेली ही फोडणी आपण ताकामध्ये घालून घेऊयात. गरम आहे तोपर्यंतच घालायची. गरमागरम आपण ही फोडणी यामध्ये घालून घेतलेली आहे. आता हे ताक आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. ताक एकसारखं मिक्स करून घेतलं की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात. तुमच्याकडे जर थोडं सैंधव मीठ असेल ते घातलं तरीही चालेल. माझ्याकडे आता नाहीये पण मी घातलेलं नाहीये. आता यामध्ये एक चमचा साखर घालून घेऊयात. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता. आता यामध्ये वरून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे ताक एकसारखं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मीठ साखर पूर्णपणे विरघळेल इथपर्यंत एकसारखं हलवून घ्यायचं. आज आपण अगदी झटपट होणारं विदर्भ स्पेशल फोडणीचं ताक सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते पाहिलेलं आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा. कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.